माहिती पाहणार आहोत. तर या सरफेस गेज मार्किंग टूल संदर्भात आपण प्रथम इंट्रोडक्शन मध्ये माहिती पाहूया. तर त्याच्या अगोदर आपण सरफेस गेज कशा प्रकारचे असतात त्याच्या संदर्भातले चित्र पाहून घेऊ. अशा प्रकारचे सरफेस गेज या संदर्भात आपण इंट्रोडक्शन पाहूया. प्रस्तावना. तर सरफेस गेज हे एक मार्किंग टूल असून सरफेस गेज हा मार्किंग ब्लॉक, स्क्रायबिंग ब्लॉक इत्यादी नावाने ओळखतात. सरफेस प्लेटवर हे साधन जमीन पातळीशी जॉबवर समांतर रेषा आखण्यासाठी, जॉबची उंची मोजण्यासाठी, जॉबवर मार्किंग करण्यासाठी, समांतरपणा, त्याचप्रमाणे मशीन स्पिंडलशी समकेंद्रीपणा तपासण्यासाठी सरफेस गेजचा प्रामुख्याने उपयोग करतात. अशा प्रकारे या सरफेस गेज किंवा मार्किंग ब्लॉक संदर्भात आपण ही माहिती प्रस्तावनेमध्ये बघितली, पण अभ्यासली. त्यानंतर अशा सरफेस गेजचे आपण प्रकार पाहणार आहोत. तर या सरफेस गेजचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक फिक्स्ड सरफेस गेज आणि दुसरा युनिव्हर्सल सरफेस गेज. तर या प्रकारासंदर्भात आपण माहिती पाहूया. पहिला प्रकार फिक्स्ड सरफेस गेज. या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे या प्रकारचा सरफेस गेज असतो. त्या ठिकाणी बेस, स्पिंडल, त्या ठिकाणी स्नग, नट, स्क्रायबर अशा प्रकारचा फिक्स्ड सरफेस गेज. या प्रकारच्या सरफेस गेजमध्ये चौकोनी किंवा गोलाकार, या ठिकाणी पहा चौकोनी हा गोलाकार, अशा आकाराच्या बेसवर पिलर हा थ्रेडिंग करून किंवा प्रेस पीठ बसवलेला असतो. या प्रकारच्या सरफेस गेजमध्ये स्क्रायबर हा जो स्क्रायबर आहे, स्क्रायबर हव्या त्या उंचीवर सेट करणं अवघड असतं. या ठिकाणी स्क्रायबर हव्या त्या उंचीवर सेट करणं अवघड असतं, त्यामुळे ॲक्युरसीची कामे करता येत नाही. त्यामुळे या प्रकारच्या सरफेस गेजचा उपयोग वर्कशॉपमध्ये कमी प्रमाणात करतात. तर या स्क्रायबरला उंची ॲडजस्ट करता येणं अवघड असतं, त्यामुळे कमी प्रमाणात वापर करतात. अशा प्रकारे या सरफेस गेजच्या पहिल्या प्रकारासंदर्भात आपण फिक्स्ड सरफेस गेजची माहिती पाहिली, अभ्यासली. त्यानंतर सरफेस गेजचा दुसरा प्रकार युनिव्हर्सल सरफेस गेज संदर्भात आपण माहिती पाहूया. त्या ठिकाणी आकृती दाखवल्याप्रमाणे हा सरफेस गेज असतो. तर या ठिकाणी युनिव्हर्सल सरफेस गेज पहा. तर या प्रकारच्या सरफेस गेजमध्ये पिलर बेस बरोबर, हा जो पिलर आहे हा बेस बरोबर स्थायी स्वरूपात न जोडता, हा पिलर बेस बरोबर स्थायी स्वरूपात म्हणजे परमनंटली न जोडता रॉकर आर्म बरोबर जोडलेला असतो. या रॉकर आर्म बरोबर जोडलेला असतो. त्याचा संबंध बेस बरोबर असतो आणि त्याचा संबंध बेस बरोबर असतो. त्यामुळे या प्रकारच्या सरफेस गेजमध्ये पिलरला अँगल मध्ये बांधता येते. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी या नटाच्या सहाय्याने आपल्याला अँगल मध्ये बांधता येते. त्याचप्रमाणे ॲक्युरसीत मार्किंग सुद्धा करता येते. अशा या युनिव्हर्सल सरफेस गेजची आपण कामाच्या दृष्टिकोनातून काही वैशिष्ट्ये पाहूया. त्यामध्ये स्पिंडल कोणत्याही स्थितीत फिक्स करता येतो. हा स्पिंडल कामाच्या वेळी कोणत्याही स्थितीत फिक्स करता येतो. दोन, अतिशय सूक्ष्म ऍडजस्टिंग करता येतं. या ठिकाणी फाईन ऍडजस्टिंग स्क्रू आहे, त्याचा वापर करून अतिशय सूक्ष्म ऍडजस्टमेंट झटकन करता येते. तीन, दंडगोलाकार म्हणजे राऊंड पृष्ठभागावर सुद्धा ठेवून वापरता येतो. हा विगाळा असल्यामुळे राऊंड किंवा दंडगोलाकार पृष्ठभागावर ठेवून वापर करता येतो. तीन, या गाईड पिना, या अशा प्रकारच्या गाईड पिना च्या मदतीने संदर्भ कडेशी समांतर रेषा आपल्याला या सरफेस गेजच्या सहाय्याने मारता येतात. तर अशा या सरफेस गेज संदर्भात आपण ही माहिती युनिव्हर्सल सरफेस गेज संदर्भातली अभ्यासली. त्यानंतर आपण या युनिव्हर्सल सरफेस गेजचे पार्ट्स पाहणार आहोत. पार्ट्स ऑफ युनिव्हर्सल सरफेस गेज. तर या ठिकाणी आकृतीमध्ये या सरफेस गेजचे वेगवेगळे पार्ट्स दाखवलेले आहेत. त्या पार्ट्स संदर्भात आपण ओळख करून घेऊया. या ठिकाणी हा व्ही ग्रुप, त्याच्यानंतर या गाईड पिन, या ठिकाणी या गाईड पिन, त्याच्यानंतर हा रॉकर आर्म, त्याच्यानंतर त्या रॉकर आर्मवर हा फाईन ऍडजस्टिंग स्क्रू, हा चौकोनी आकाराचा बेस, हा उभा स्पिंडल,
हा ज्याच्या सहाय्याने आपण रेषा ओढणारी मार्किंग करणार तो स्क्रायबर नट आणि क्लॅम्पिंग नट इत्यादी हे या युनिव्हर्सल सर्फेस गेजचे पार्ट्स असतात. आता प्रमुख पार्ट्स संदर्भात आपण माहिती पाहूया. पहिला पार्ट बेस संदर्भात आपण माहिती पाहूया. बेस हा सरफेस गेजचा तळाकडील भाग असून यावर पिलर, रॉकर आर्क, हा उभा पिलर, हा रॉकर आर्क, गाईड पिन इत्यादी भाग फिट केलेले असतात. बेस हा कास्ट आयर्न किंवा स्टील पासून बनवलेला असून त्याच्या तळाशी व्ही-ग्रूव्ह पाडलेला असतो. याच्या तळाशाचा व्ही-ग्रूव्ह पाडलेला असतो. बेस राऊंड बार वर ठेवून मार्किंग अगर चेकिंग करताना या बेसचा उपयोग होतो. गाईड पिनच्या मदतीने समांतर रेषा आपल्याला मार्किंग करता येतात. त्यानंतर या युनिव्हर्सल सर्फेस गेजचा पुढील पार्ट स्पिंडल किंवा त्याला पिलर बोललं जातं. स्पिंडल संदर्भात माहिती पाहूया. स्पिंडल मायस्टील या मटेरियल पासून बनवून केस हार्डनिंग करून बनवलेला असतो. रॉकर आर्मशी हा जोडलेला असतो. हा स्पिंडल या रॉकर आर्मशी जोडलेला असतो आणि स्पिंडलवर स्क्रायबर नग खालीवर होत असतो. स्पिंडलवर हा जो स्क्रायबर नग आहे हा खालीवर होत असतो आपल्याला उंचीनुसार काम करताना. त्यानंतर रॉकर आर्म, या रॉकर आर्म पार्ट संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. स्प्रिंग व फाईन ऍडजस्टिंग स्क्रू, या ठिकाणी आतमध्ये स्प्रिंग आणि या फाईन ऍडजस्टिंग स्क्रू सोबत हा रॉकर आर्म बेस बरोबर जोडलेला असतो. रॉकर आर्मच्या पाठीमागील बाजूस टोकावर टॅपिंग करून, या रॉकर आर्मच्या पाठीमागील बाजूस टोकावर टॅपिंग करून स्पिंडल ऍडजस्टिंग हा स्क्रू, फाईन ऍडजस्टिंग स्क्रू बसवलेला असतो. स्पिंडल ऍडजस्टिंग स्क्रूचा जोर बेसवर पडल्यामुळे, या फाईन ऍडजस्टिंग स्क्रूचा जोर बेसवर पडल्यामुळे स्पिंडलशी अतिशय सूक्ष्म हालचाल या स्पिंडलची करता येते. अशा प्रकारे या रॉकर आर्म संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. त्यानंतर स्क्रायबर स्नग, या ठिकाणी स्क्रायबर स्नग. तर स्क्रायबर स्नग हा स्पिंडलवर वर खाली होत असतो. हा स्क्रायबर स्नग वर खाली होत असतो. स्क्रायबर स्नगचा उपयोग स्पिंडलवरील स्क्रायबरला योग्य उंचीमध्ये, या स्क्रायबरला योग्य त्या उंचीमध्ये सेट करण्यासाठी या स्क्रायबर स्नगचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचा पार्ट स्क्रायबर संदर्भात आपण माहिती पाहणार. हा स्क्रायबर आहे, बेंड स्क्रायबर दाखवलेले आहे या ठिकाणी. तर स्क्रायबर हा हाय कार्बन स्टील या मटेरियल पासून बनवून त्याच्या दोन्ही टोकावर हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेले असते. स्क्रायबरचे एक टोक 90 अंशामध्ये बेंड केलेले असते, तर एक टोक सरळ असते. स्नग आणि क्लॅम्पिंग नटच्या साहाय्याने, या स्नग आणि क्लॅम्पिंग या नटच्या साहाय्याने स्पिंडलवर कोठे हा स्क्रायबर आपल्याला सेट करता येतो. अशा प्रकारे या स्क्रायबर संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर उभा स्पिंडल किंवा पिलर लॉक नट संदर्भातली माहिती पाहणार. लॉक नट, स्पिंडलचा लॉक नट संदर्भात माहिती पाहूया. स्पिंडल लॉक नट रॉकर आर्म बरोबर जोडलेला असतो. हा स्पिंडल लॉक नट हा रॉकर आर्म बरोबर जोडलेला असतो. याचा उपयोग स्पिंडल म्हणजे पिलर हा रॉकर आर्म बरोबर, हा पिलर ह्या रॉकर आर्म बरोबर लॉक करण्यासाठी या लॉक नटचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे स्पिंडल कोनात, हा स्पिंडल आहे त्यावेळेस कोनात सेट करायचा आहे त्यावेळेस या स्पिंडल लॉक नटचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे या स्पिंडल लॉक नट संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर गाईड पिन, या दोन गाईड पिन आहेत या ठिकाणी. या दोन गाईड पिन या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. गाईड पिन या कार्बन स्टील या मटेरियल पासून बनवून बेसवर फिट केलेल्या असतात. पिन मध्ये असलेल्या बॉलमुळे, या पिनच्या आतमध्ये बॉल आणि या बॉलमुळे त्यांना वर खाली गरजेनुसार आपल्याला करता येते, ऍडजस्ट करता येते. या पिनचा उपयोग करून आपल्याला समांतर रेषेचं मार्किंग करताना या गाईड पिनचा उपयोग करता येतो. तर अशा प्रकारे आपण या युनिव्हर्सल सर्फेस गेजच्या पार्ट संदर्भात माहिती पाहिली. त्यापूर्वी आपण या प्रकरणामध्ये
विद्यार्थी मित्र, माहिती घेत असताना आज आपण या सरफेस गेज या मार्किंग टूल संदर्भात माहिती पाहिली. या सरफेस गेजला मार्किंग ब्लॉक, स्क्रायबिंग ब्लॉक आणि त्या सरफेस गेजचे दोन प्रकार, फिक्स्ड सरफेस गेज, युनिव्हर्सल सरफेस गेज या संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर युनिव्हर्सल सरफेस गेजचे पार्ट्स आपण अभ्यासले. त्याच्यामध्ये क्लॅम्पिंग नट, नग, फायबर, स्पिंडल म्हणजे पिलर, रॉकर आर्म, गाईड पिन आणि बेस या संदर्भात विशेष करून आपण ही माहिती अभ्यासली. विद्यार्थी मित्र, आपण हा सरफेस गेज संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.